इथे घेतलेत मी अळूच्या पानाची देठं. आता ह्याच्यामध्ये काही बारीक आहेत काही जाड आहेत. तर बारीक आहेत ते आपण काढून घ्यायचे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मी बारीक नाही घेते, जाडे घेते. ते बाजूला ठेवून देऊया. आता इथे हे घेतले मी जाडे देठं घेतलीत. आता आपण करणार आहे श्रावणातले व्हेज बोंबील. देठापासून, अळूच्या देठापासून श्रावणातले व्हेज बोंबील. कोणाकोणाचं श्रावण आहे ते मला कमेंट करून सांगा. आता हे देठं इथून कापून घ्यायचे. आता ह्याचे असे एवढे साईज करून घ्यायचे. जसे बोंबीलची साईज असते तेवढेच साईज करून घ्यायचे. श्रावण आहे पण नॉनव्हेज खावाशी वाटत असेल ना तर नक्की असे व्हेज बोंबील तुम्ही करून बघा, छान होतात. तर ह्याच्यावरचे हे सालं आहेत, ह्याच्यावरती ते केस आहे किंवा सालं काय बोलतात त्याला, ते काढून घ्यायचं आहे. आता हे डेटरमध्ये सालं आहेत ना ती काढून घेतलेली आहेत. आता इथं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणीसुद्धा गरम झालं आहे. आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची चिंच. हा चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे. थोडासा घातला आहे आणि बाकीचं थोडासा ठेवून दिला आहे मी. आणि आता इथे ही घ्यायची ही देठं ह्याच्यामध्ये घालायची, कारण का ह्याला खाज असते, ती खाज येऊ नये खाताना त्याच्याकरता ही चिंच घालून घ्यायची आहे. आणि हे पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे आहेत, थोडे शिजून घ्यायचे ते. आता ही देठं आपली शिजली आहेत, एकदम मऊ पडले ते बघा, पाहू शकता एकदम मऊ पडलेत. आता हे काढून घेऊया. हे देठं एकदम सॉफ्ट झाले बघा, एकदम सॉफ्ट. आणि पाहू शकता याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे. आता जसं बोंबीचं पाणी काढून घेतो तसं आता ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. ते कसं काढायचं, आता हे मी जाळीमध्ये घेतलेलं आहे. आता हे जाळीमध्ये खालती पाणी निथळेल. आता ह्याच्यामध्ये काहीतरी वजन ठेवायचं आहे, थोडा वेळ, जास्ती वेळासाठी नाही ठेवायचं, थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे, कारण का एकदम सॉफ्ट झाले ते. ह्याच्यात हे मी ताट ठेवलं आहे, म्हणजे जे प्रेस ह्याच्यात असं वजन ठेवलं तर ह्याच्यात प्रेस येईल, वजन येईल. आणि आता ह्याच्यात हा खलबत्ता ठेवला आहे, म्हणजे ह्याच्यात वजन येईल आणि खाली हे पाणी निथळत राहील. आता हे देठातलं पाणी सगळं खाली, हे बघा पाहू शकता एवढं पाणी निघालं आहे. 1 चमचा मसाला घेतला आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे, मीठ, चिंचाचा कोळ पुन्हा घेतला आहे, ह्याच्यामध्ये थोडासा घ्यायचा आहे, कारण का आधी आपण ह्याच्यामध्ये कोळ घालून शिजून घेतलेलं आहे. लसूण ठेचून घेतला लसूण. हे सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला सगळीकडे मसाला चोळून घ्यायचा आहे. अलगद हाताने करावायचं आहे, एकदम प्रेस नाही करायचं आहे, म्हणजे खूप सॉफ्ट झालेत. आता सगळीकडे ह्याला मसाला लावून घेतलेला आहे. त्याचे आपण जसं मच्छीसाठी आपण कोटिंग रवा लावासाठी घेतो तसं इथे मी हा रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, मिरची पावडर थोडीशी हळद. आता हे सगळे मिक्स करून घेऊया. आता ह्याला रवा लावून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. पाहू शकता बघा, अगदी बोंबीलसारखा आकार आलेला प्रेस केल्यावरती. आता ह्याला तळून घ्यायचं आहे. तळताना गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, फास्ट करायचा आहे, स्लो गॅसवरती तळायचं आहे. आता हे व्हेज बोंबील एक साईडनं फ्राय झालेत, पलटी करून घ्यायचे बघा. आता हे झालेत आपले तयार, काढून घेऊया. कसा वाटला माझा हा व्हिडिओ व्हेज बोंबील, हा मला कमेंट करून सांगा. श्रावण महिन्यामध्ये असे नक्की तुम्ही हे व्हेज बोंबील करा.